हॅलो एव्हरीवन, मी हर्षदा. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आजपासून आपण 11वी स्टेट बोर्डचे जे अर्थशास्त्रातील प्रकरण आहे या प्रकरणांचा आपण विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. तर या प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे आहे. तर पाहूया यामध्ये काय प्रस्तावना आहे ती. तर बघा मित्रांनो, जगामध्ये विविध शोध लागत असतात. तर या शोधामागं नेमकी काय कारणं आहेत, तर ह्या कारणांचा अभ्यास आपण प्रयोगशाळेअंतर्गत तपासून पाहत असतो. तर ही जी पद्धतशीर मांडणीची ज्ञान शाखा आहे यालाच एकंदरीत आपण काय म्हणतो, शास्त्र असंही म्हणतो. तर अशा शास्त्राचे मुख्यतः दोन प्रकार आपण इथं सांगू शकतो. एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. तर सुरुवातीला आपण पाहूया नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय. तर ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता ही बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये नियंत्रणांतर्गत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असंही म्हटलं जातं. तर बघा, यामध्ये प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे याला तंतोतंत शास्त्र असंही म्हटलं जातं. बघा मित्रांनो, की आपण निसर्गामध्ये जे आपण आत्ताच म्हटलं की विविध शोध लागतात, तर यांचा अभ्यास आपण एका प्रयोगशाळेअंतर्गत ज्याचे नियम असतील तर अनुमान निष्कर्ष आपण याद्वारे काढू शकतो, पडताळून पाहू शकतो. पण असं हे सामाजिक शास्त्रांतर्गत करता येत नाही. तर मग नैसर्गिक शास्त्रामध्ये आणखी उदाहरणं काय सांगता येईल मी तुम्हाला सांगते. एक आहे गणित, त्यानंतर जीवशास्त्र, पदार्थ विज्ञान, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. ही जी शास्त्रे आहेत ही काय आहेत, नैसर्गिक शास्त्रांतर्गत येतात, ज्याचा अभ्यास आपण प्रयोगशाळेमध्ये किंवा ज्याचे नियम आहेत, जे नियम आपण पडताळून पाहू शकतो आणि यांना काय आहे, वैश्विक मान्यता आहे. कारण ही सर्वमान्य आहेत मित्रांनो, त्यामुळे त्यांना वैश्विक मान्यता आहे. कारण याचा अभ्यास आपण नियंत्रित वातावरणामध्ये किंवा प्रयोगशाळेअंतर्गत पाहू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे सामाजिक शास्त्र. तर सामाजिक शास्त्र म्हणजे काय, तर हे आहे वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र. बघा, जे मर्त्य नाही किंवा बिहेवियर, मानवाचे जे वर्तन आहे या वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. तर या शास्त्रामध्ये काय केलं तर मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. तर याचं एक उदाहरण आपण पाहूया, मानसशास्त्र. मानसशास्त्रामध्ये मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान आपण घेत असतो. त्यानंतर सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते. म्हणजे एकंदरीत समाजाबद्दल सोशल ॲक्टिव्हिटी काय असेल किंवा बिहेवियर काय असेल याचा अभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. तर जी मानवी वर्तणूक असते, आता बघा जसं आपण शास्त्रामधील नियम प्रयोगशाळेमध्ये तपासतात किंवा बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये तपासता येतात, तसे मानवी वर्तन बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाहीत. कारण मानवी वर्तन हे काय सतत चेंज होत राहतात, बदलत जात असतात. त्याच्यामुळं मग त्याचे नियम म्हणताना नाही, ती काय आहेत, सर्वसाधारण विधाने आहेत विद्यार्थ्यांना. म्हणजे सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता देता येत नाही आणि हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली एक सर्वसाधारण विधाने असतात आणि ती काय प्रयोगशाळेअंतर्गत तपासून पाहता येत नाही किंवा त्यांना वैश्विक मान्यताही देता येत नाही. त्यामुळं अर्थशास्त्र हे काय झाले, सामाजिक शास्त्र झाले, ज्याचा मानवी वर्तनाशी संबंध येतो आणि मानवी वर्तनाचा अभ्यासच त्याच्यामध्ये केला जातो. तर पुढे पहा मित्रांनो, अर्थशास्त्र याचा नेमका अर्थ काय आहे. कारण आपल्याला अर्थशास्त्र पुढे अभ्यासाचं आहे म्हटल्यानंतर त्याचा नेमका अर्थ किंवा तो शब्द आला कुठून हे पाहणं गरजेचं आहे. ज्याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असंही म्हटलं जातं. जो ग्रीक शब्द आहे आयकोनोमिया यापासून हा शब्द आलेला आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन, कुटुंबाचे व्यवस्थापन. बरोबर आहे. आपण कुटुंबामध्ये जे आर्थिक व्यवहार करत असतो किंवा कुटुंब जे व्यवस्थापन करत असतं त्याचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र असं इथं सांगता येईल. तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचं वर्णन काय केलं आहे, तर सामाजिक शास्त्रांची राणी असंही केलेलं आहे. तर ह्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की सामाजिक शास्त्रांची राणी असं अर्थशास्त्राचं वर्णन कुणी केलं आहे, तर पॉल सॅम्युएल्सन यांनी केलं आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे. ठीक आहे, आत्ताच पाहिलं आपण. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा प्रकारे पूर्ण करतो हे हाताळले जाते. म्हणजे एकंदरीत अर्थशास्त्र जे आहे काय करतं, मानवाच्या अमर्याद गरजा आहेत आणि त्या मर्यादित साधनांद्वारे कशा प्रकारे पूर्ण करता येतील हे अभ्यासण्याचं काम अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. तर पुढे पाहूया आपण
अर्थशास्त्रासंदर्भात वेगवेगळे जे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले तर त्यांनी आपलं मत काय मांडलेलं आहे, तर आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम अर्थशास्त्राचा अभ्यास कौटिल्य उर्फ आर्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. तर त्यांनी त्याच्यावरती महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे जगामध्ये सर्वप्रथम जर कुणी अर्थशास्त्राचा या विषयात अभ्यास करून ग्रंथ लिहिला असेल तर तो व्यापक ग्रंथ कौटिल्यांनी अर्थशास्त्र हा लिहिलेला आहे. तर यामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय तर संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन असा त्याचा अर्थ मांडलेला आहे. तर त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वपूर्ण मुद्दे आपण पाहूया, ज्यामध्ये सरकार आणि राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका महत्त्वाची मांडली आहे. तर बघा मित्रांनो, जेव्हा आता एकंदरीत कौटिल्याचा जो इतिहास आहे तो आपण जरा जाणून घेऊया की कौटिल्य जे अर्थशास्त्रज्ञ होते तर ते नंद घराण्यात उदयास होते. तर त्यांनी तिथून त्यांची अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर ते तिथून निघाले. त्यातून त्यांनी नंद घराण्याचा सूड उगवण्याच्या उद्देशाने त्यांना चंद्रगुप्त मौर्य हा मेंढपाळाचा मुलगा सापडला आणि त्यांना अर्थनीती आणि राजनीती शिकवण्याच्या उद्देशातून त्यांना घडवलं आणि त्याचबरोबर त्यांनी अर्थशास्त्रावर असा आधारित व्यापक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्येच त्यांनी काय केलं आहे हे महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. बघा मित्रांनो, यामध्ये दुसरा आहे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणे. तर आपण जेव्हा राज्य चालवत असतो तर त्या सरकारनं सर्वप्रथम संपत्ती निर्माण केली पाहिजे आणि त्याद्वारे त्या राज्याचं कल्याण केलं पाहिजे. त्यानंतर आहे सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. तर सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन म्हणजे काय की तत्पर कार्यक्षम प्रशासन व्यवस्था असली पाहिजे, भ्रष्टाचार अशा बोकाळा गेला नाही पाहिजे असं त्यांना तिथे एकंदरीत म्हणायचं होतं, कारण की तरच त्या राज्याचं कल्याण तिथं अपेक्षित आहे. त्यानंतर आहे चौथं, अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन असलं पाहिजे. बघा मित्रांनो, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे दोन विषय एकमेकांशी काय संलग्न आहेत. तर ज्या अर्थी अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो त्याशी निगडीतच राजकारण देखील त्यामध्ये इन्क्लूड असतं. त्यामुळं राजकीय कल्पना ह्या अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये येणं साहजिकच आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांना महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे. पुढे पाहूया, या जगामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास सुरुवात कुणी केली असेल किंवा कुणी सर्वप्रथम अर्थशास्त्राची अभ्यासाची सुरुवात केली असेल तर ते आहेत ॲडम स्मिथ, ज्यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. तर त्यांनी अर्थशास्त्राची सर्वप्रथम अभ्यासाची सुरुवात केल्यामुळं त्यांना अर्थशास्त्राचे जनक असंही म्हटलं जातं. तर त्यांनी अर्थशास्त्राच्या संपत्तीविषयक व्याख्या मांडली 1776 मध्ये, जे की त्यांनी प्रसिद्ध केला जो ग्रंथ आहे तो आहे राष्ट्राची संपत्ती, अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस वेल्थ ऑफ नेशन्स. या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती विषयक अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. तर ॲडम स्मिथ याच्यामध्ये अर्थशास्त्र हे काय आहे, संपत्तीचे शास्त्र आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट त्यांचं लक्षात ठेवा, हे परीक्षेला येऊ शकतं की संपत्तीचे शास्त्र असं अर्थशास्त्राला कोणी म्हटलं तर ते ॲडम स्मिथ आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत ते पाहूया. निर्हस्तक्षेपाचे धोरण. बघा मित्रांनो, सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणजेच निर्हस्तक्षेपाचे धोरण असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर आहे भांडवल व संपत्तीचा साठा. जेव्हा अर्थव्यवस्था विकसित होत असते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल आणि संपत्तीचा साठा असणं गरजेचं आहे, तर त्या देशाचा किंवा अर्थव्यवस्थेचा विकास होत जातो. त्यानंतर आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम असले पाहिजे. जाणीवपूर्वक सरकारचा हस्तक्षेप न होता अर्थव्यवस्थेमध्ये काय असलं पाहिजे, नैसर्गिक नियम असले पाहिजे असं त्यांना म्हणायचं होतं. त्यानंतर त्यांनी आर्थिक वृद्धीचा सिद्धांत मांडला. तर या सिद्धांतामध्ये त्यांनी सर्वप्रथम समविभाजन हे आर्थिक वृद्धीचे जे प्राथमिक चालक किंवा महत्त्वाचा पैलू त्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे, ज्याद्वारे कामगारांचे विशेषीकरण जर झालं तर त्या कामगारांमध्ये जे कौशल्य आहे ते कौशल्य विकसित होऊन ते जे वस्तू उत्पादित करणार आहेत तर त्यांची काय होते, उत्पादकता वाढते. आणि जर उत्पादकता वाढली तर साहजिकच आहे त्या अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो, आर्थिक वृद्धी घडून येते. त्यामुळे त्यांनी त्यामध्ये श्रमविभाजनाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर पुढचे अर्थशास्त्रज्ञ पाहूया, अल्फ्रेड मार्शल, ज्यांनी अर्थशास्त्राची कल्याणकारी अशी व्याख्या मांडलेली आहे. बघा त्यामध्ये त्यांना नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, निओ क्लासिकल इकॉनॉमिक्स असंही म्हटलं जातं. त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स 1890 साली प्रकाशित केलं.
हे पुस्तक त्यांनी त्या पुस्तकामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी काय मत मांडलंय, अर्थशास्त्र हे काय आहे, मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे असं त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. बघा, आडम स्मिथ यांनी काय मांडलं होतं, संपत्तीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आणि अल्फ्रेड मार्शल यांनी काय म्हणलंय, मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे संपत्तीपेक्षाही मानवी कल्याणाला महत्त्व अल्फ्रेड मार्शल यांनी दिलेलं आहे. त्यानंतर या शास्त्रामध्ये प्राप्ती म्हणजे मानवाचं उत्पन्न असेल आणि आवश्यकता, आणि या आवश्यकतेनुसार म्हणजेच गरजा, या गरजा पूर्ण करताना उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर आणि या संबंधित वैयक्तिक आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास म्हणजे एकंदरीत मानवी वर्तनाचा अभ्यास आपण पाहतोय की समाजशास्त्रामध्ये केला जातो. तर या संदर्भात त्यांनी सांगितले की मानवाची प्राप्ती म्हणजे उत्पन्न आणि ज्या आवश्यकता गरजा निर्माण होतात आणि या गरजांचा जो आपण गरजा पूर्ण करतो तर त्या कशाद्वारे साधनांचा पर्याप्त वापर करून त्यामध्ये वैयक्तिक आणि जे सामाजिक वर्तन दिसून येते त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तर या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. बघा, सर्वसामान्य माणूस याचाच अभ्यास म्हणजेच मानवी कल्याणाचा अभ्यास असं त्यांना म्हणायचं आहे, म्हणजेच अर्थशास्त्र आहे. त्यानंतर सांगता येईल की अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र, जे की आपण आधी पाहिलं तेच त्यांनी तिथं सांगितलं की आर्थिक वर्तनाचे शास्त्र. त्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास, मानव आणि त्याचं भौतिक कल्याण याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, म्हणजे त्यांनी आडम स्मिथ यांचं मत खोडून काढलं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की केवळ संपत्तीचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र नाही, तर मानवाचा एकंदरीत मानवी कल्याणाचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र असं त्यांना इथं सांगायचं होतं. ठीक आहे, तर यावरून तुम्हाला समजलं असेल की मार्शल यांना एकंदरीत अर्थशास्त्र म्हणजे काय हे म्हणायचं आहे. त्यानंतर तिसरे अर्थशास्त्रज्ञ आहेत लिओनेल रॉबिन्स, ज्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या मांडली आहे मित्रांनो. तर ही व्याख्या अतिशय प्रसिद्ध आहे. तर यांनी पुस्तक त्या 1932 साली प्रसिद्ध केलं. या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व. बघा, ॲन एसे ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ सायन्स असं त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे, जे 1932 साली त्यांनी पब्लिश केलं होतं. तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची काय व्याख्या मांडली ती पाहूया. अमर्यादित गरजा, मानवाच्या गरजा कशा आहेत, अमर्यादित आहेत आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत, मर्यादित. तर ही साधनांमध्ये पहिला प्रकार आहे दुर्मिळ, दुसरा आहे पर्यायी उपयोगाची साधने. ठीक आहे, म्हणजे आपल्या ज्या अमर्यादित गरजा आहेत त्या अमर्यादित गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत, लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत आणि ती दुर्मिळ देखील आहेत आणि पर्यायी उपयोगाची साधने देखील आहेत. मग यांचा मेळ घालताना करण्यात येणारे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ठीक आहे, तर मग या व्याख्येचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया. अमर्यादित गरजा, साध्ये किंवा लक्ष्ये, म्हणजे आपल्या ज्या अमर्यादित गरजा आहेत. मग आता अशा अमर्यादित गरजा आपण पाहूया. तर बघा मित्रांनो, 10वी झाल्यानंतर पालक आपल्या विद्यार्थ्यांना आश्वासनं देतात किंवा सांगतात की तुला जर चांगली टक्केवारी पडली तर आपण सायकल घेऊया, किंवा शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सायकल असतात, परंतु जर कॉलेज लेवलला गेलं तर टू व्हीलरची मागणी वाढते किंवा गरज निर्माण होते. त्यानंतरनं जेव्हा आपण आपल्याला जॉब लागतो किंवा एखाद्या चांगल्या ऑफिसमध्ये आपण काम करतो तेव्हा वाटतं की आपण एका पॉश कारमधून फिरावं. म्हणजे ही आपल्या ज्या गरजा आहेत त्या काय आहेत, त्या वाढत जाणार आहेत, म्हणजे अमर्यादित आहेत. तर ह्या गरजा किंवा साध्ये ह्या कशा आहेत, अनलिमिटेड आहेत. परंतु ह्या गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत, ती लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत. आता याचं उदाहरण काय घेता येईल, तर बघा, आपण जेव्हा वाहनं चालवतो तेव्हा त्यासाठी इंधनाची आवश्यकता असते. मग ही इंधने आपण आपल्या देशामध्ये लिमिटेड साठे आहेत, मर्यादित साठे आहेत. ती साधने कशी आहेत, ती मर्यादित. आपण काय करतो, परदेशातून आयात करतो, बरोबर, तेल. तर मग रशिया असेल किंवा अरब देश असेल यातून आपण तेल मागवतो. ठीक आहे, मग खनिज तेल मागवतो. आणि त्याचबरोबर ह्या जी पेट्रोल, त्यानंतर डिझेल असेल, त्यानंतर दगडी कोळसा असेल, ह्या ज्या खाणी आहेत त्या कशा आहेत, त्या मर्यादित आहेत मित्रांनो. त्या मानवाच्या ज्या अमर्यादित गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही साधने काय पुरेपूर वापरता येणार नाहीत. त्यानंतर पाहता येईल गरजांचा प्राधान्यक्रम. तर आपली ज्या गरजा आहेत
तर त्या गरजांना आपण काय करतो, प्रिफरन्स देत जातो म्हणजे की पसंतीक्रम देतो, प्राधान्यक्रम देतो. म्हणजे एक गरज संपली की दुसरी गरज आपण पूर्ण करायला पाहतो. आता सुधारणामध्ये पाहिलं की सायकलची गरज पूर्ण झाली, त्याच्यानंतर आपण काय करतो, टू व्हीलरची गरज पूर्ण करतो. त्याच्यानंतर आपली गरज निर्माण होते फोर व्हीलरची. म्हणजे आपण काय करतो, एक गरज पूर्ण झाली की दुसऱ्या गरजेला प्राधान्यक्रम देतो. म्हणजे त्याला अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे, गरजांना प्राधान्यक्रम. त्याच्यानंतर साधनांचे पर्यायी उपयोग. आता बघा, साधनांचे पर्यायी उपयोग म्हणजे काय, जेव्हा आपण आपल्या गरजा पूर्ण करत असतो त्यासाठी जी साधने उपलब्ध असतात तर त्या साधनांना अनेक पर्याय उपलब्ध असतात असं इथं सांगितलेलं आहे. बघा, दैनंदिन आहारातलं आपण एक उदाहरण घेऊया, चहा. तर चहासाठी आपण काय करतो, दूध आणि साखरेचा वापर करतो. सपोज साखर जर संपलेली असेल तर आपण साखरेऐवजी आपण गुळ वापरतो. म्हणजे साखरेला काय झालं, गुळाचा पर्याय झालं. त्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये गहू हा पदार्थ वापरतो. तर सपोज आपल्याला वाटलं की गव्हाऐवजी ज्वारी वापरावी तर आपण ज्वारीचा देखील वापर करू शकतो. म्हणजे साधनांना काय आहेत, पर्याय आहेत. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण घेऊया, आपण वाहने चालवत असतो तर त्यासाठी इंधनाची गरज असते. तर आपण पेट्रोल डिझेल याचा वापर करतो. जर पेट्रोल डिझेलची गरजही हे झाली तर आपण काय करतो, त्याला पर्याय उपयोग आहे CNG गॅस. तर त्याचा वापर झाल्यानंतर आपण त्याला आणखी एक पर्याय शोधून ठेवलेला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कार किंवा बाईक. म्हणजे ह्याच पद्धतीनं काय झालं, साधनांना काय झाले, पर्याय उपलब्ध झालेले आहेत. पर्यायी उपयोगाचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे. तर साधनांचे वेगवेगळे पर्याय आहे. म्हणजे एकत्रित लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळता जर निर्माण झाली तर साहजिकच आहे आपल्या अमर्याद गरजा आपण त्या पर्यायी आणि दुर्मिळ साधनांद्वारे कशा पूर्ण करतो किंवा त्यामध्ये मेळ कसा घालतो याचा अभ्यास किंवा मानवी वर्तन जे आहे तेच अर्थशास्त्र त्याचा अभ्यास करत असते. ठीक आहे मित्रांनो, पुढे पाहूया. तर तुम्हाला हे माहीत असायला हवं, एकंदरीत अर्थशास्त्राचा जसा विकास होत गेला तसं 18व्या 19व्या आणि 20व्या शतकापासून ते आजपर्यंत वेगवेगळे विचार किंवा आर्थिक विचारवंत असतील, अर्थशास्त्रज्ञ असतील ते उदयास आले. मग त्या इन शॉर्टमध्ये आपण पाहूया. सनातनी संप्रदाय जे की 18व्या शतकामध्ये उदयास आले, ज्याला क्लासिकल इकॉनॉमिस्ट असंही म्हटलं जातं. ज्यामध्ये सर्वप्रथम नाव घेतलं तर ॲडम स्मिथ, आत्ताच पाहिलं अर्थशास्त्राचे जनक. त्यानंतर आले डेव्हिड रिकार्डो यांनी खंडविषयक सिद्धांत मांडला. JS मिल, त्यानंतर माल्थस जे की खंडविषयक सिद्धांत असेल. म्हणजे हे 18व्या शतकातले होऊन गेलेले विचारवंत आहेत. त्यानंतर नवसनातन संप्रदाय, यालाच निओक्लासिकल इकॉनॉमिस्ट असं म्हणतात. 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. बघा, अल्फ्रेड मार्शल आताच पाहिलं, AC गूज यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. त्यानंतर आयर्विंग फिशर ज्यांनी चलन संख्यामान सिद्धांत मांडला. म्हणजे 19व्या शतकानंतर 20व्या शतकामध्ये जे नवीन अर्थशास्त्रज्ञ आले असेल तर त्यांना आपण म्हणतो आधुनिक संप्रदाय किंवा मॉडर्न इकॉनॉमिस्ट. ठीक आहे. त्यामध्ये आहे सर्वप्रथम जेम्स केन्स यांनी 1929 नंतर जी जागतिक महामंदी आली तर त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा विस्तृत अभ्यास जेम्स केन्स यांनी केला. त्यानंतर लिओनेल रॉबिन्स आणि पॉल सॅम्युएल्सन. म्हणजे 20व्या शतकापासून आजपर्यंतचे जे नवीन अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी पण अर्थशास्त्राचा विकास करण्याला महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आहे. अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्राचा अर्थ असेल, व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे आपण यांचा अभ्यास केला आहे. तर याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थ्यांनो की अर्थशास्त्राच्या दोन महत्त्वपूर्ण शाखा ज्या आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक यांचा किंवा याच्यातील मूलभूत संकल्पनांचा विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. तर आता इथे थांबूया. धन्यवाद.